सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक महामंडळ मिळाल्याबद्दल चोपड्यात आनंद उत्सव। खानदेशातील गुजर समाजाला आर्थिक महामंडळ मिळाल्याबद्दल नानाश्री गिरीश महाजन, नानाश्री गुलाबराव पाटील, माननीय रक्षाताई खडसे व अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी समाजाला मिळालेले हे महामंडळ आनंदाची बाब आहे। या कार्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार मानण्यासाठी चोपडा नगर परिषदेजवळ दिनांक 11 रोजी दुपारी 1 वाजता समाजातील सर्व पोट जाती व लोकप्रतिनिधी यांनी आनंद उत्सव साजरा केला। यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। विलास पाटील, खेडी भोकरीकर यांनी समाज बांधवांना केवळ व्हॉट्सअप द्वारे मेसेज टाकून एकत्र गोळा केले। स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी या संदर्भात समाजात जनजागृती केली। त्यांचे योगदान अमूल्य आहे, अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष छन्नू झेंडू पाटील उर्फ गोरख तात्या यांनी यावेळी बोलताना सांगितले। दोडे गुजर संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील, छन्नू झेंडू पाटील, जेटी पाटील, भाजपचे लक्ष्मण पाटील, जितेंद्र महाजन धानोरा, गजानन चौधरी, संदीप गुजर आदींनी एकत्र येऊन या आनंद उत्सवात भाग घेतला। समस्त गुजर समाजातील मान्यवरांनी प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। या प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, गुजर संस्थेचे संचालक डीबी पाटील, डॉक्टर तृप्ती पाटील, दंतरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। गुजर समाजाला 70 लाख रुपये समाज भवनासाठी मिळाले आहेत। लवकरच त्याचा भूमिपूजन समारंभ येत्या 13 तारखेला होणार असून यावेळी समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी यावेळी समाज बांधवांना केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आमच्या डॉक्टर तृप्तीताई असतील, सर्व सिनियर मंडळी असतील, अनिल दादा असतील, सर्व डीबी आबा, एम नाना असतील, सर्व सुनील महाजन, आपले सभापती नरेंद्र बापू असतील, सर्व समाजबंधू, जितेंद्र भाऊ। तर मित्रांनो, 27 सप्टेंबरला साधारणतः मला एक दिवस अगोदर फोन आला की माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या इथे ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये आपल्या गुजर समाजाची बैठक बोलवलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो। संध्याकाळी साधारणतः 6:30 वाजता आमची बैठक सुरू झाली। तर तिथे गुजर समाजाच्या वतीने तुमच्या काय मागण्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये शहा देऊन माननीय दीपक भाई आलेले होते, रावेरी नंदू महाजन असतील, त्याच्यानंतर मुंबई कोकणचे अध्यक्ष रोहिदास भाऊ चौधरी असतील, त्याचप्रमाणे संस्थांच्या वतीने मी चंद्रशेखर पाटील असतील, डॉक्टर राधेश्याम दादा चौधरी सचिव असतील, एम नाना असतील, आपले डीबी आबा असतील, विलास पाटील सर असतील, त्याचप्रमाणे मनोज पाटील सर, तसेच डॉक्टर चंद्रशेखर नगरसेवक, त्याच पद्धतीने उखाजी चौधरी नाशिकहून, ही सर्व मंडळी, आम्ही इच्चल पाटील सर, सगळेजण आम्ही तिथे, शशीदादा असतील, संस्थांचे ट्रस्टी, ज्यांना तळमळीने वाटतं की समाजाच्या मागण्या ह्या लावून धरल्या पाहिजे आणि त्या आपल्या शासनामार्फत केल्या पाहिजेत। तर तिथे मित्रांनो, आपल्या भारत मंत्री माननीय भूपेंद्र यादव, त्याच पद्धतीने भारताचे राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष श्री हंसराजजी अहिर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग झाली माननीय फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी मलबार हिल मुंबई येथे। त्या पद्धतीने आपण आपल्या वतीने मागण्या केल्या। तर मला एक आनंद होतो आहे की शासन आपल्या दारी या पद्धतीने आपल्या ओबीसी समाजाच्या आपलं म्हणणं ऐकून घेतलं, समस्या ऐकून घेतल्या। त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या समाज बांधवांनी मागण्या म्हणून तिथे आणलेलं होतं। आपण सुद्धा संस्थांच्या वतीने आपण मागण्या केल्यात। तर सर्वात अगोदर मित्रांनो, सेंट्रलला
रेवे गुजर समाज, लेवे गुजर समाज, बडगुजर समाज, सूर्यवंशी गुजर समाज, पटेल गुजर समाज यांना केंद्राच्या सूचीमध्ये आणण्यासाठी या संदर्भात आम्ही तिथे समस्या मांडल्या. त्यांनी त्या संदर्भात अनुकूलता दाखवली व परवाच्या महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये एक चांगला निर्णय झाला की केंद्राकडे आपल्याला सर्वांना केंद्राच्या सूचीमध्ये आणण्यासंदर्भामध्ये त्यांनी चांगला निर्णय घेतला. त्याचंसुद्धा आपण अभिनंदन, कौतुक करूया. त्याच पद्धतीने दुसरं मित्रांनो, आपल्या समाजातील किंवा इतरही समाज बांधव असतील ज्यांचं नॉन क्रिमिनलच्या अनुषंगाने उत्पन्न असतील वर्षाचं 8 लाखाचं असेल तर ते 7वा वेतन असेल 6वा वेतन आयोग असेल, परंतु महागाईच्या अनुषंगाने मुलांच्या फी भरण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या. तर ती उत्पन्नाची मर्यादा 7 लाखावरून 15 लाख करावी ही सुद्धा आपण मागणी त्या अध्यक्ष महोदयांच्या समोर आपण मांडली व तो सुद्धा अनुकूलता होऊन त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवून ते सुद्धा मंजुरी दिलेली. याचंसुद्धा आपण समाज बांधव म्हणून कौतुक करूया, अभिनंदन करूया, आभार मानूया. त्याच पद्धतीने ओबीसी समाजाअंतर्गत आपल्या संपूर्ण गुजर समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही सुद्धा तिथे प्रश्न मांडला गेला व त्यालासुद्धा परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यालासुद्धा मान्यता दिली गेली. तर मित्रांनो, एक थँक्स तर बनतं कोणी का असेना, ज्यांनी आपलं काम केलं असेल तर गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट या पद्धतीने आपण त्यांचं आज तिघं गोष्टी असेल, गुजर समाजाला आर्थिक विकास महामंडळ असेल, उत्पन्नाची वयोमर्यादा 8 लाखाहून 15 लाखाची असेल व त्याचप्रमाणे केंद्रामध्ये आपल्या घटकपोट जातींना केंद्राच्या सूचीमध्ये हे करून माझ्या मते इयर एंडिंगपर्यंत तो सुद्धा GR निघेल असं आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी अनुकूलता दाखवली. तर मित्रांनो, या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन, आभार व त्याच अनुषंगाने आपल्या मागण्या ज्या समाज बांधवांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मांडल्या व त्याचा पाठपुरावा केला व परवाच्या कॅबिनेटमध्ये एक ज्याला म्हणतो मागे लागून करून घेतलं. या संदर्भात केंद्राच्या राज्यमंत्री माननीय श्रीमती रक्षाताई खडसे, आपल्या राज्याचे आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पर्यटन क्रीडा मंत्री आदरणीय श्री गिरीशभाऊ महाजन, त्याचप्रमाणे सुनील भाऊ चौधरी या सर्वांनी या मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा करा व आमचा गुजर समाज हा शेती, शेतकरी, पशुपालन, कष्ट करणारा आमचा समाज आहे व एक प्रामाणिक असलेला समाज आहे व त्याला खऱ्या अर्थाने त्यांनी या महाराष्ट्र शासनाने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण उपस्थित सर्व समाज बांधवांच्या वतीने पुनश्च आपण त्यांचं अभिनंदन करूया, आभार मानूया. धन्यवाद. काल झालेल्या मंत्रिमंडळात गुजर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी ज्या युती सरकारने अतोनात प्रयत्न करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा समाजाचे गुजर समाजामार्फत आपण त्यांचे ऋण व्यक्त करूया. आणि तसेच चोपडा तालुक्यातील तमाम गुजर समाज बांधव आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटप करून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरे करत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, समस्त कॅबिनेटचे मंत्री महोदय असतील, महाराष्ट्र राज्याचे सर्व आमदार महोदय असतील, यांचे आपण ऋण व्यक्त करूया. तसेच मित्रांनो, माझ्या समाजाला एक कळकळीची विनंती देतो. 13 तारखेला आपल्या चोपडा तालुक्यात दोघं गुजर समाजांना, रेवे गुजर समाजांना 30 लाखाच्या समाज मंडपासाठी आणि डोळे गुजरसाठी 70 लाखाचा निधी वितरित केलेला आहे. तसेच 13 तारखेला दोघं लोकार्पण भूमिपूजन होणार आहेत. मी समस्त तमाम गुजर समाज बांधवांना विनंती करतो, 13 तारखेला आपण उपस्थिती द्यावी हीच मी समाज बांधवांना एक अपेक्षा व्यक्त करतो.